मित्रांनो इथे ट्रॉलीवर बोट चढवत आहेत मित्रांनो. तर मित्रांनो दादा वगैरे दमलेले चालून म्हणून आम्ही इथे जरा बसायची विचार केली. नाही माझं ठरलं आहे आयुष्यात मी कधी जमा नाही, यशाच्या ठिकाणी मी पुढे असतो, सर्वात पुढे मी असतो. तर मित्रांनो दादा आणि मी इथे बसलो आहे आणि हे दादा तुम्ही बघू शकता एकूण तिघं पण जण आयटमशी काही ना काहीतरी बोलतो आणि मी इथे. जय शिवराम मित्रांनो, कसं पर्यंत आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत केलं. मित्रांनो आम्ही चालू आहे चौकटवर. मी जरा दादाकडे आलेलो आहेत दादा आणि दादा तर त्यांच्याकडे आलेलो. तर आमचा संध्याकाळीचाच प्लॅन बनला की जरा बीचला राऊंडवर मिळून. लेट झालं आता, खूप संध्याकाळी झाली, 7 वाजले. थोडा उशीर होणार आहे आम्हाला पोहोचेपर्यंत. चला जाऊया. तर मित्रांनो आमचा अचानक प्लॅन झाला म्हणून आम्ही ठरवलं की चला आहे स्वरूप दादा, ओंकार दादा, इथे दादा आणि मी. चला यांच्या जुहू चौपाटीवर पहिल्यांदाच जातो. बघूया जरा. आजपर्यंत विरारचे बीच बघितले होते, आता पहिल्यांदा सांताक्रूजचे जुहू चौपाटी बघायला जातो. चला रात्र तर खूप होणार आहे आम्हाला परत घरी पोहोचेपर्यंत. चला मित्रांनो आम्ही बीचला पोचलो आहे. आता सर्वजण जात आहेत तेव्हा आम्ही लोक येतो आहे बीचवर. आणि मित्रांनो बघू शकता खूप छान असं वातावरण आहे. तिथपर्यंत थंडी वाजते. पहिली डुबकी टाकायची आहे मला जाऊन. खूप छान असा बीच आहे. हा 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 खूप छान. तुम्हाला असं बीच दिसणार नाही, मी फ्लॅश लावूनच दाखवतो. आणि आज जशी गर्दी होती कारण रविवार आहे ना आज बीचवर. खूप मजा आहे, खूप 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 छान वाटतंय बीचला. मस्त आंघोळ केली असती दादा. मग मित्रांनो मी नाही आंघोळ करू शकत कारण मी एकच कपड्याचा धुवून आणलाय. वर्षवाला कनेक्ट करतात. मित्रांनो बघा किती पब्लिक आहे, पब्लिक किती आहे, भरभरून पब्लिक आहे, एकदम दिसून भरलेली आहे. मित्रांनो मी दिसत नसेल काळोखामुळे पण खूप छान असा बीच आहे, बघू शकता तुम्ही. खरं तर आंघोळ करायचाच मूड होता पण माझ्याकडे कपड्याचं जोडं नाही म्हणून मी येताना हेच कपडे आणलेले फक्त. आधी जर माहिती असतं बीचवर येतं मस्त. आणि आता भरतीचं नाही ना आंघोळ येतो खाऊन द्या डायरेक्ट. तो बघा विमान. खूप छान जरा आपण जवळ जाऊन पण बघू शकतो. बघूया. तर मित्रांनो सिद्धेश दादा तिथे थांबला आमच्यासाठी म्हणून आम्ही लोक तिथे चाललो आहे. खूप छान वाटतं आहे मला तर बीचवर, खूप छान वाटतं आहे. आणि जी मजा
ज्या बीचवर आहे ना ती बाकी कुठेच नाही. सेल्फी स्टिक असते ना आता तर मस्त व्हिडिओ करता काय करता. समुद्राच्या त्या लाटा आणि ती वाळू माझ्या चपले तडकते. वाव खतरनाक. आता भरतीचा टाइम असल्यामुळे पाणी पण खूप जबरदस्त दिसतंय. सकाळी यायला पाहिजे. सकाळी आलं गरमीच्या सीझनमध्ये जास्त करून लोक इथे लागतात कारण इथं नॅचरल हवा असते एकदम परफेक्ट आणि नॅचरल हवा. नदीवर करता आंघोळ करायचा प्लॅन पण खूप लेट झाला. चला तुला पाण्यात चपलीत पाणी अडकून गेलं यार. चालू उगाच गेलो पाण्यात. हे लोक खत्री मजा करतात. माझ्यासोबत सीन झाला. मी गेलो मस्त माझ्या चपलीतच पाणी गेलं असं असं काय करतेच ना. तर मित्रांनो आम्ही लोक इथे आता स्लाईड जवळ आलो आणि हे लोक कसे डेअरिंग करतात स्लाईडवर बसायची. आधीच एवढी हवा आहे समुद्रावर जर स्लाईडवर बसलं काय खतरी हवा लागत होती. तुम्हाला टॉर्चने दाखवतो मित्रांनो. ते बघा कचकचून भरला एकदम. इथं पुरं स्लाईडचंच आहे मला वाटतं कारण केवढा स्लाईड आहे तिथे आणि एवढी डेअरिंग कुठून येते त्यांच्यामध्ये तो बघा. तिथं बघा चलेगी तो ना पानी के भाव. तर मित्रांनो
आम्ही मस्त समुद्राच्या या लाटांवरती शांत पण बघतो. खूप छान वाटतंय समुद्रावर. खूप छान. काळोखामुळे मी दिसत नाही. या साईडला थोडं थोडं दिसतं. पहिल्यांदाच आलो मी सांगलीच्या जीव चौपाटीवर. खूप छान वाटतंय. मित्रांनो, तुम्हाला पण जीव चौपाटी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. बाकी बघा स्लाईड एक एक असल्या खतरनाक आहे का. तर मित्रांनो, इथे ट्रॉलीवर बोट चढवत आहेत. मित्रांनो, पाण्याची हिंमत नाही होत माझ्यापर्यंत येण्याची. ट्रॉलीवर बोट चढवत आहेत. तिथे पाठांतर केल्यानंतर आलं मला तेव्हा का हे बघा, हेच ते अवली लोक बोट चढवणारे. तर मित्रांनो, दादा वगैरे दमलेले चालून म्हणून आम्ही इथे जरा बसायचं विचार केला. नाही, माझं ठरलंय आयुष्यात मी कधी जमत नाही. यशाच्या ठिकाणी मी पुढे असतो, सर्वात पुढे मी असतो. लाटाचा आवाज एवढा नाही माहीत इथे. तर बघा, छान छान असं वातावरण. सांताक्रूजला विमानतळ हर एक मिनिटाला येत असतात. हे काय दाखवणार, लोक कंटाळते विमानतळ. तर चला. तर मित्रांनो, दादा आणि मी इथे बसलोय आणि हे दादा तुम्ही बघू शकता, एकूण तिघं पण जण आयटमशी काही ना काहीतरी बोलतो आणि मी इथे एकटाच फिरतो. ह्याने तेवढंच विचार करायला पाहिजे होतं, भावासाठी सोडली पाहिजे होती. बघा, तिघांकडे पण 3-3 जण आहे आणि मी असा बसलोय. काय बोलणार आता. रामनवमीचा प्रसाद 11,000 किलो. बघितलं, आता मी बोललो म्हणून यांनी लगेच मेसेज कट केला. हो का, चला आपण तोपर्यंत दादा. तर मित्रांनो, हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये. बाय.